राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या पाठबळातून प्रभाग क्रमांक 22 मधील गवळी समाज सांस्कृतिक भवन उभारणीसाठी मंजूर झालेल्या 50 लाख रुपयांच्या निधी अंतर्गत स्लॅब टाकण्याच्या कामाचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न झाला। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला। गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून समाजाच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पुढील काळातही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन किसन जाधव यांनी यावेळी दिले। शुभारंभ प्रसंगी गवळी समाजाचे अध्यक्ष मोहन घुले, नाना कलागते, मारुती दिवटे, अमर नायको, मयूर गवळी, मनोज उच्चे, गणेश कारभारी, अमोल कोकरे, मकरंद कदम, माणिक कांबळे, वसंत कांबळे, फिरोज पठाण, महादेव राठोड, आनंद गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून कामाची सुरुवात करण्यात आली। या सांस्कृतिक भवनामुळे गवळी समाजातील बांधवांना अत्यंत माफक दरात छोटे मोठे घरगुती तसेच सामाजिक कार्यक्रम आयोजित करता येणार असून समाजातील ऐक्य, संवाद आणि सांस्कृतिक जडणघडण अधिक बळकट होणार आहे। कार्यक्रमास गवळी समाजातील नागरिकांसह प्रभागातील रहिवाशांनीही मोठी उपस्थिती दर्शवली। गवळी समाजाचे हक्काचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे समाजातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले। आज गवळी समाजाच्या सांस्कृतिक भवनाच्या स्लॅबच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज या ठिकाणी समाजाचे प्रमुख वैजनाथ अण्णा गवळी, मोहन घुले, नाना कलागते, मारुती दिवटे, अमर नायको, मयूर एंबोळी, मनोज उच्चे, गणेश रेणाप्पा, प्रभास दिवटे, निखिल उच्चे आणि सर्व गवळी समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहेत। राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी 50 लाख रुपये रकमेच्या निधीची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड आम्हा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून सोलापूर शहरात या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्याचा शुभारंभ खासदार तटकरे साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज स्लॅबच्या कामाचं भूमिपूजन नारळ वडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गवळी समाजासाठी उत्कृष्ट असं चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे गोरगरजू आहेत त्या सर्वांना या भवनाचा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि मी मनस्वी अजितदादांचा आणि तटकरे साहेबांचा सोलापूरचा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो आणि गवळी समाजाने या ठिकाणी मोठ्या जनसमुदायाने या ठिकाणी उपस्थिती दाखवलं त्याबद्दल देखील गवळी समाजाचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नाव नोंदणीची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार 26 नोव्हेंबर 2025 संध्याकाळी 5:42 गोरज मुहूर्तावर। विवाहस्थळ कैलासवासी लिंगराज वल्ल्याळ क्रीडांगण, कर्णिक नगर, सोलापूर। स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा, वधूस लग्नाचे वस्त्र, शालू, मंगळसूत्र आणि जोडवे, तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिला जाईल। त्याचबरोबर हार, बाशिंग, तुरे, संसार उपयोगी भांडी, कपाट, अंतरपाट देण्यात येईल। वधूवर दोन्ही परिवारांकडील प्रत्येकी 100 पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिलं जाईल आणि सवाद्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल।
नाव नोंदणीची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर. तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवारानं आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय, नवी वेस पोलीस चौकीजवळ मुरारजी पेठ इथं संपर्क साधावा. संपर्क क्रमांक 80 55 12 22 33 आणि 98 22 61 16 77.